नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डालवण्यात आले। महायुती आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर केला आहे। त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपुरामधील हिवाळी अधिवेशन सोडून येवल्यामध्ये गेले आहेत। छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही। त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे। नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे ही पाठ फिरवली। त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली। ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डालवण्यात आल्याने ओबीसी संघटनाही नाराज आहेत। आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे। छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन उचलले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही महत्त्वाचे नेते आज भुजबळ यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। छगन भुजबळ यांनी ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तिथेच त्यांना जवळपास 3 दशकांनंतर डालवण्यात आले। आता या वयात भुजबळांसमोर मोठं राजकीय आव्हान आहे। समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावर सक्रिय आहेत। आता समता परिषद आणि समर्थक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।